एक्सरसाइज करतोय ना ग। हॅलो गाईस, कशा आहात सर्वजण। ॲक्च्युली रोज 9 वाजता मी त्रिशाची फिजिओथेरपी घेत असते, कारण का डॉक्टरांनी सजेस्ट केलं आहे, ही अंग ताठ करते ना थोडंसं, म्हणून डॉक्टरांनी सांगितलं आहे की हिची फिजिओथेरपी घ्या जेणेकरून ही अंग मऊ करेल। म्हणून रोज मी हिची म्हणजे जसा मला वेळ भेटेल दिवसभरातून 15-20 वेळा जसा वेळ भेटेल तसं मी हिची एक्सरसाइज करून घेत असते। पण मला रोज व्हिडिओ शूट करून तो टाकता येत नाही, कसं मी एकटी असते, मी आणि माझी मुलगीच असते आणि हे कधी सुट्टीवर नसतात। आज संडे म्हणून ह्यांना सुट्टी आहे, तर मी ह्यांना सांगितलं की तुम्ही नाही का म्हटलं त्रिशाचा एक फिजिओथेरपीचा व्हिडिओ टाकायचा आहे म्हटलं, तर तुम्ही माझा तो व्हिडिओ थोडा शूट करून द्या। तर आम्ही रोज अशी फिजिओथेरपी करत असतो आणि त्रिशा पण मला सपोर्ट करते, उलट माझाच हात पकडते आणि गोल 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 अशी फिरवत असते, तुम्ही बघू शकता। आणि तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये ऑब्झर्व केलं असेल की त्रिशा रडत असते, त्याचं कारण काय काय नाही हे पण तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल की का रडती ती, काय कारण आहे त्याचं रडण्याचं सारखं सारखं। तर का बघितलं अंग कसं, तिला एक्सरसाइज खूप आवडते त्याच्यामुळे ती बरोबर एक्सरसाइज करून घेते। आणि हिच्यामध्ये खूप चांगली गोष्ट आहे, कसं हे लहान आहेत, लहान लेकरांचं असं असतं की प्रत्येक गोष्टी लगेच कॅच करायच्या। तर ज्या सुरुवातीला मी ही जी फिजिओथेरपी करून घेत होते त्यावेळेस ही अंग खूप घट्ट करायची, पण आता तुम्ही ऑब्झर्व करत असेल की जसं तिला हे एक्सरसाइज मी करायला जशी चालू केली ना, तिला समजून जातं, तिच्या माइंडला कळतं की नाही बाबा ही माझी एक्सरसाइज करते, मग ही लगेच अंग हिचं ढिल्लं करते, हे बघू शकता। आणि तिला आवडतं पण एक्सरसाइज केलेलं नाही, जसं की आपल्याला आपण कसं मॉर्निंगला उठल्यावर आपल्याला फ्रेश वाटतं, तसं ही जी एक्सरसाइज केली ना की हिला फ्रेश वाटतं। हे बघू शकता किती शांत अशी शांत बसली आहे ती। त्रिशा छान वाटतंय का ग मम्मा तुला? आणखीन काय काय करते तू? तुझ्या मित्रमैत्रिणींना हाय म्हण बर। हाय, कसे आहात सर्वजण तुम्ही, बरे आहात का? विचार बर सगळ्यांना।